तर नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपला कुणाल पाटील व्लॉग सिरीजमध्ये. आणि आज आपण जातोय अलिबागला. अलिबागला तर फिरायला नाही तर आपल्या गावी जातोय. तर आता आपण आहे भाऊच्या धक्क्यावर आणि इथून आपल्याला रेवससाठी लॉन्च भेटेल. आणि हे इथं आहे आपला टाइम टेबल, कोणत्या कोणत्या टायमाला इथून आपल्याला लॉन्च आहे ते. आणि आता आपण थेट निघूया आपल्या गावी अलिबागला. तर आपण जाणार आहे एसटीने नाही, आपण जाणार आहे लॉन्चनी. आणि ही आहे आपली लॉन्च. म्हणजे लोक गावी जातात तर जेमतेम लोक जातात, गाडीने जातात, एसटीने जातात, ट्रेननी जातात. तर आपण जाणार आहोत लॉन्चनी. आणि ही लॉन्च ही पण आहे, इथून आपल्याला मोरासाठी पण लॉन्च भेटेल. तर इथून आपल्याला रेवससाठी पण लॉन्च भेटेल. तर इथं एकदा आलात की एकदा कन्फर्म करा की रेवससाठी कुठून लॉन्च आहे. तर तीच बोट पकडा आणि थेट अलिबागला या. आणि इथून आता आपण जाऊया खाली बोटीमध्ये. गायज, इथून खालना व्ह्यू बघा किती भारी वाटतं. म्हणजे एवढं सुंदर की काय सांगू. अजून पुढे गेल्यावर पण तुम्ही बघालच नजारा. आणि हा आहे आपला खाली सिटिंग एरिया आहे. म्हणजे इथं आपण खाली बसण्यासाठी 100 रुपये तिकीट देऊन. आणि वरच्या साईडला टू व्हीलर असतात. इकडे 200 रुपये टू व्हीलरचे घेतात. आणि इकडं टू व्हीलर पार्क करून आपण निवांतपणे बसूया सीटवरती जाऊन, आपल्या सीटवरती, आणि नजाराचा आनंद घेऊया मस्तपैकी. चलो. तर बरोबर टायमावरती आपली लॉन्च निघाली आहे इथून भाऊच्या धक्क्यावरून थेट रेवससाठी. आता जेमतेम प्रवास इथून आपला 2 ते 2.5 तासामध्ये आपण रेवस बंदरावर पोचू. मग तिकडनं आपल्या गावी जाऊ. म्हणजे रेवसवरून जवळ आहे आणि बहुतेक ठिकाण आहेत. म्हणजे तुम्ही गेटवेवरून पण जाऊ शकता अलिबागला, म्हणजे मांडव्याला सोडेल तुम्हाला. आणि एक आहे रस्ता, तो उरणवरून आहे. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर पहिल्या आधी सांगा की मी कसा दिसतोय. हिरो तर दिसतोच आहे. आणि हा व्ह्यू पण बघा, आणि पुढेही बघा व्ह्यू. आणि किती मस्त असा नजारा. आणि आता आपण निघालेलो आहे समुद्राच्या प्रवासाला. चलो. ही बघा बोट. असेच खूप काय सारे बोट्स आहेत आज इथं पुढे आम्हाला बघायला भेटेल. म्हणजे हे बघा, हे व्हिडिओजमध्ये असे दिसतात आहे बोट, पण खरं सांगू ना तर समोरून बघा ना तर खूप मोठमोठे बोट्स आहेत ते. आणि बघायला पण एवढं भारी वाटतात ना की काय सांगू तुम्हाला. हे बघा, आता पुढेच बघा तुम्ही, ही बघा बोट. ही दिसायला एवढी छोटी दिसते व्हिडिओमध्ये, पण खरं बोलू ना समोर बघाल ना तर तुम्ही बघतच राहाल की एवढी मोठी बोट आहे. तर इथून आपली रेती माल वाहतूक होते. आणि आता आपण पोचलेलो आहे अर्ध्या रस्त्यात जाण्याचा. म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं लहानपणीचा एक किस्सा, की आम्ही लोक असं ना उलटं खाली बघायचो. काय माहीत खाली बघून का असं वाटायचं, मला तर अजूनही समजलं नाही. म्हणजे पण काय माहीत भारी वाटायचं असं आम्ही खाली बघायचो तेव्हा. एक लहानपणाची आठवण आहे आमची, ती शेअर केली तुमच्यासोबत. आणि आता आपण पोचलो आहे उरणला. हे उरणचे डोंगर आहे. आणि आपला हा करंजावरून ब्रिज बनतो आहे अलिबागला. म्हणजे मुंबई टू अलिबाग फक्त 1.5 तासामध्ये चा प्रवास आपला हा होणार आहे. आता हा डायरेक्ट अटल सेतूवरून जॉईंट कनेक्ट होणार आहे. हा रोड डायरेक्ट अलिबागला निघणार आहे. तर हा जर काम अजूनपर्यंत चालू आहे, म्हणजे अर्धं झालं आहे, अजून बाकी आहे 70%. तर अशा तऱ्हेने आपण पोचलेलो आहे रेवस बंदर अलिबागला. बरोबर प्रॉपर मोजून आपल्याला 2.5 तास झाले. आणि आता आपण उतरू थोड्याच वेळात रेवस बंदरावरती. आणि मग इथून जाऊया आपल्या गावी. आणि मगाशी तुम्हाला बोललेलो ना की उरणवरून पण यायला रस्ता आहे इकडनं बोटीने यायला. ते इथून ही तर असते 15 मिनिटामध्ये असते, दर पाऊण तासाने असते तर ही तुम्हाला डायरेक्ट उरण करंजा टू रेवस अशी ही फेरी चालू असते. तर इकडं म्हणजे तुम्ही कधी याल तर ही चालूच असेल. जशी तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपल्याला ही भाऊच्या धक्क्यावरून आहे, तशी ही उरणवरून पण आहे आपल्याला. तर ही दर पाऊण तासाने असते. 15 मिनिटात आपण करंजावरून रेवसला पोचू. तर चला, आता आपण जरा उतरूया बंदरावर बाहेर. तर आता आपल्या गाड्या हळूहळू सर्व बाहेर उतरून देत आहेत. ती आता गाडी काढूया आपली. आणि मग आपण आपल्या जाऊया गावी पुढच्या प्रवासासाठी. रेवसला उतरल्यावर इथून आपला जेमतेम 15 मिनिटाचा रस्ता आहे, 15-20 मिनिटाचा रस्ता आहे. आणि मग आपण पोचू आपल्या घरी. चला पोचूया. मम्मी पण आहे सोबतच आपल्या. तर अशा तऱ्हेने आपण फायनली पोचलोय आपल्या गावच्या घरी. आणि इथला व्ह्यू बघा गाईस. व्ह्यू इथून नाही, व्ह्यू इथून आहे. म्हणजे हा बघा व्ह्यू.
समुद्र किनाऱ्याजवळ आपलं घर. आणि गाईज तुम्हाला घराची इथून हा व्ह्यू बघायचा होता गावच्या. हा बघा व्ह्यू. पूर्ण समुद्र किनारा. तर गाईज तुम्हाला आपण आता व्ह्यू दाखवू. हा व्ह्यू नाही रे, हा व्ह्यू. सुकून आणि निव्वळ सुकून. बस अजून काय नाही बोलू शकत. यासाठी मला गावी येणं खूप जास्त आवडतं. तर आता सध्या आता फायनली आपण गावी पोहोचलो आणि गाव आहे तिथला हा जो व्ह्यू आहे समुद्र किनाऱ्यावरचा तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा तर या व्ह्यूसाठीच मला गावी येणं खूप जास्त आवडतं. आणि समुद्राची नातं हे लहानपणापासूनच आहे. तर समजून जा की गावी काय मजा आहे आणि काय समुद्राची नातं आहे. तर गाईज आमच्या घराच्या पासून जर कुठला बीच जवळ असेल तर हा सारल बीच आहे. काय हा सारल बीच आणि केम बीच आहे तो त्या साईडला तिकडं पुढं. तर हे दोन बीच आहेत आमच्या जवळ आहेत फक्त. आणि बाकीचे तर इकडनं अलिबाग वगैरे पण म्हणजे जवळच आहे, म्हणजे लांब नाही एवढं पण आहेत. तर असे बीच एकदम खाली बीच निव्वळ खाली, बस बाकी काय नाही. आता हा सनसेटच्या टायमिंगला आपण आलो आहे. तर असा हा व्ह्यू आहे. आता सध्या भरती नाही, ओटी आहे म्हणून हा असा व्ह्यू आहे. जर सकाळच्या टायमाला आला तर पूर्ण पाणी इथपर्यंत येतं. आता जरा ओटी आहे म्हणून पाणी नाही. व्ह्यू अजून भारी दिसेल एखादा. थांबा फोटोज वगैरे काढून आणि मग आपण जाऊ घरी. इथून मग आपण आपल्या घरी जाऊ. आणि इकडं इथं आपल्या ह्या साईडला आपलं गाव आहे. आणि इथून ते असं पूर्ण अशी किनारपट्टी आहे. ही पूर्ण आपली तिकडनं मांडवा जेटी आहे त्या साईडला जवळ आणि इकडनं ही रेवा जेटी आहे. हा बीच आणि हा सनसेट आणि हा अलिबागचा पूर्ण बीच हा मी कुणाल पाटील ब्लॉग ह्या नावाने लिहिलेला आहे. तर आपल्या ह्या नावावरती बीच आहे पूर्ण कुणाल पाटील ब्लॉग. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या, तुम्हाला नक्की दिसेल. तर आजचा आपला पहिला दिवस आहे गावी आणि आता उद्या आपण जाणार हनुमान जयंतीला. तो जो उत्सव असेल हनुमान जयंतीचा तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा उद्या जो जल्लोष करतो तुम्हाला दाखवू आपण जो जल्लोष करतो. चला तोपर्यंत बाय.